साहेब, एक प्रश्न आहे, कदाचित तुम्ही म्हणाल की वारंवार हा प्रश्न विचारला जातो, पण अलीकडे असं दिसून येत आहे की अनेक कौटुंबिक सोहळ्यांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र दिसतात आणि त्यांचे जे चाहते किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात साहजिकच एक आनंद निर्माण होतो आणि अनेकदा म्हटलं जातं की हे दोन भाऊ एकत्र येतील का? आम्हाला सुद्धा आनंदच होतो दोन भाऊ एकत्र आल्यावर. आम्हाला पण आनंदच होतो ना. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातला संभ्रम दूर व्हावा, एवढंच मी सांगेन. शेवटी भाऊ आहेत, कुटुंब आहेत, लहानपणापासून जन्मापासून दोन भाऊ एकत्र आहेत. ते जर भेटत राहिले तर त्याचं एक सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. ती सकारात्मक ऊर्जा राजकीय ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो, ती आली की लोकांना जरा बरं वाटतं ना. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, लक्षात घ्या. आणि अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून ठाकरे नाव किंवा ठाकरे ब्रँड हा संपवायचा. हे अमित शहाचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर हे त्यांचा एक पक्ष स्थापन झाला. पण तरीही ठाकरे ब्रँड हा असा सहज कोणाला अमित शहासारख्या नेत्यांना मिटवता येणार नाही. तुमच्या हातामध्ये न्यायालय, चुनाव आयोग वगैरे काय असलं तरी ठाकरे हे मी परत सांगतो, ठाकरे. असं म्हटलं जातं की दोन भावांना एकत्र आणण्याचं कौशल्य जर आता कोणामध्ये असेल तर ते संजय राऊतांमध्ये. कारण ते दोघांचेही मित्र राहिले. प्रश्न मित्र असण्याचा नाहीये. प्रश्न आता हा तो राजकीय आहे आणि आमच्यामध्ये व्यक्तिशः जी नाती आहेत, भावांचं नातं असेल, मित्रत्वाचं नातं असेल, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठे वाद नाहीये. महाराष्ट्राच्या शत्रूशी कोणी हात मिळवणी करू नये ही आमची भूमिका.